नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर। पावसाचा जोर वाढला, धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदी 32 फुटांवर, 52 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरण 68.66% तर काळमावाडी धरण 55.15% भरलं। कसबा पावड्यात दूषित आणि कमी दाबानं पाण्याचा पुरवठा, संतप्त नागरिकांनी भर पावसात केला रास्ता रोको, थेट पाईपलाईनचं पाणी गेलं कुठं, नागरिकांचा सवाल। घरफोडी करणाऱ्या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक, 12 घरफोडी उघडकीस, 12.5 तोळे सोनं आणि 718 ग्रॅम चांदीचे दागिने असं 12,03,000चं साहित्य जप्त। राधानगरी तालुक्यातील तुरुंबे इथल्या 13 वर्षीय शालेय मुलीचं अज्ञात व्यक्तीकडून अपहरण, पोलिसात गुन्हा दाखल। आणि प्रस्तावित 8 गावांचा समावेश करून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचं महापालिकेजवळ लाक्षणिक उपोषण।